नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण सावा या गावामध्ये आले. इथं सावा या गावातील प्रगतशील शेतकरी श्री लक्ष्मणराव शिंदे पाटील यांच्या शेतामध्ये आलेले. इथं मामा तुमचा एक परिचय द्या, तुमचं नाव सांगा पूर्ण. माझं नाव लक्ष्मण राजाराम शिंदे, मला माझे चेअरमन म्हणतात. हां, गाव तुमचं? गाव माझा सावा. मोबाईल नंबर? 98. माझा मोबाईल नंबर 98 60 57 82 57. बरोबर आहे. मामा तुमचे हळदीचे किती एकर क्षेत्र आहे? 1.25 एकर क्षेत्र आहे. 1.25 एकर तुमची हळद आहे. हो. बरं, 1.25 एकर हळदीला तुम्ही अगोदर काही महालाभ वगैरे सोडले का? एक वेळ सोडलेलं आहे सर आम्ही. महालाभ एक वेळ सोडले. पण हे महालाभ खत हे ॲग्रोसेल कंपनीचं तुम्ही किती वर्षापासून वापरता? 2 वर्षापासून वापरतो. 2 वर्षापासून वापरता. मग 2 वर्षाचा अनुभव सांगा. महालाभ वापरल्यामुळे काय फायदा झाला तुम्हाला, काय फरक वाटला? मला वापरल्यामुळे सर मला दुसरं कोणतं खत सोडायचं काम पडलं नाही. तुमचं 0.34 नाही, 0034 नाही, तुमचं 1261 नाही. बरं. आणि याच्यामुळं शेंग पोखवणं हां, आणि माल वाहणं ही मला चांगला अनुभव आला आहे. बरोबर. आणि याच्यानंतर मी पुढं आता 3 वेळा सोडणार. 3 वेळेस तुम्ही महालाभ सोडणार आता अजून 8-8 किलो याप्रमाणे तुम्ही 3 वेळेस खत सोडणार. 8 किलो प्रमाणे 3 वेळा सोडणार. बरोबर. बरं, तुम्ही महालाभ एक खत आणखीन कोण्या कोण्या पिकाला वापरले तुम्ही? मी उडदाला, मुगाला, सोयाबीनला, तुरीला 2-2 डोस देत असतो. 2-2 दिवस फवारणीमध्ये. बरोबर आहे. फवारणीमध्ये पण चांगले रिझल्ट. चांगले देत. बरोबर. बरं, हळद हे पीक तुम्ही महालाभ वापरल्यामुळं तुम्हाला भावामध्ये काय फरक वाटते का? काही चमक आहे सर तिच्या. चमक येते चांगली. बरं. दुसरी गोष्ट, कुरकुमीन जो आपण म्हणतो हळदीमधलं, हां, जे मधला जे गाभा हो, म्हणतो तो ते मोठा गाभा वाढते का? तो मोठा आहे. 100% वाढते. 100%. बरोबर. तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो, आजच्या कंडिशनला तुम्ही हळदीची परिस्थिती पाहू शकता. बऱ्याच ठिकाणी करपा, पिवळेपणा बऱ्याच ठिकाणी आलेला आहे. पण मामाने याच्या अगोदर महालाभ एक खत 1 वेळेस वापरलं, त्यामुळे याच्या हळदीवर ग्रीनरी पण आलेली आहे आणि करपा पण खूप कमी प्रमाणामध्ये आहे. आणि हळदीचे फुटवे पण तुम्ही पाहू शकता. त्या फुटवे दाखवा. हळदीचे फुटवे पण चांगले येतं. तिकडे बघा, हळदीची जी क्वालिटी आहे ती तुम्ही पाहू शकता. आणि हळदीच्या फुटव्यानुसार आपल्याला हळदीचं उत्पन्न हे आपल्याला ठरत असते. तर मामा, तुम्ही हे महालाभ खत आहे हे इतर शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे? वापरायला पाहिजे सर. इतर शेतकऱ्यांना, प्रत्येक शेतकऱ्यांना वापरायला पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याने महालाभ खत वापरायला पाहिजे. बरं बरं. महालाभमुळे फायदा होते. होतो 100% 100. बरोबर. बरं, हे विक्रीला कसं आहे महालाभ? एकदम सोपं आहे सर. दुसऱ्या खतापेक्षा पाण्यात टाकलं की ताबडतोब विरघळतं आणि झाडालाही बी लवकर मानते. पाहू शकता तुम्ही, मामाचा अनुभव आहे. मामा 2 वर्षापासून महालाभ हे खत वापरतात आणि महालाभ खत विक्रीला खूप 100% वॉटर सोल्युबल आहे. ते बाकी खतापेक्षा विक्रीला खूप चांगलं खत आहे. तर धन्यवाद.